तर मित्रांनो, कशा आहे तुम्ही सर्व? आशा करतो चांगलाच असाल. तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजपासून म्हणजे आज आपण नवीन DJI Osmo Pocket 3 हा घेतलेला आहे दुबईवरूनच. तर आपण आजपासून याच्यावर ब्लॉग बनवू. तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे दुबईची जे बुर्ज खलिफा आहे ते आहे. आणि त्याच्याच अपोजिट साईडला म्हणजेच कोको कोला अरेनाला आपण चाललेले आहे. इथं कोको कोला अरेनाला मोठं एकदम सेल लागलेला आहे, जिथं चांगल्या मोठमोठ्या ब्रँड्सवर हेवी डिस्काउंट्स आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे लयच कमी प्राईजमध्ये भेटता येतात. तर चला आता पुढचा ब्लॉग याच्यावरच बनवू आपण सर्व. चला आपण बघू कसा बनतो याच्यावर ब्लॉग. पहिल्यांदा फर्स्ट ब्लॉग आहे आपला याच्यावर. तर आता पहा, आपण आता हे जे शूट होत आहे ते DJI Osmo Pocket 3 मधून शूट होत आहे. कसा आहे तो आपण पाहू. आता आम्ही सध्या क्रॉसिंग करतो आहे, आपलं झेब्रा क्रॉसिंग. हे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला जायचं कोको कोला अरेना. हे जर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. तर चला तिथं पोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो काय आहे, कशी म्हणजे सेल लागली म्हणून. तर आता पहा तुम्ही, आपण बाहेर निघालेले आहे आणि मधलं काहीही शूट करता नाही आलं आहे, कारण मध्ये काय होतं की कॅमेरा बॅग्स काही अलाउड नव्हतं. या सर्व गोष्टी बाहेर लॉकरमध्ये ठेवाव्या लागल्या आणि आम्ही ठेवलं पण नसतं. पण मेन रिझन काय आहे, आमच्यासोबत काहीतरी इन्सिडेंट झाला आहे मागच्या 3-4 दिवसापासून आमच्या फ्रेंडसोबत. तर त्याच्यामुळे इथलं म्हणजे नियमाविषयी जास्त स्ट्रिक्ट म्हणजे पालन चालू आहे आता. कारण आमच्या कंपनीतल्या एकाच जणासोबत ते नियम न पाळल्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे. सो आता आपण काहीच न करता बाहेर निघाले डायरेक्ट मस्त. कारण प्राईज ते डिस्काउंट नंतर पण इथल्या जास्त होत्या की सांगू नाही शकता आपण. होत्या अशा नॉर्मल पण होत्या, पण मग नॉर्मलमध्ये आपल्याला सॅटिस्फाईड नव्हते आपण त्या म्हणजे प्रोडक्ट्ससोबत. तर आता आपण मागे बुर्ज खलिफा आहे तिकडे जाऊ, मस्त काहीतरी पेटपूजा करू आणि नंतर कॅमेरा क्वालिटी पहिले चेक करू. अंधारात पण दिवसा पण. दिवसाची तर तुम्ही पाहताय म्हणजे इथला जास्त सूर्यप्रकाश नाही आहे तरी पण. आणि आता मी मधले लाईट फुल लाईट असताना मॉलमधली पण धावतो आणि त्याच्यानंतर अंधारात कसा आहे तो पण धावतो हिच्यामध्ये. आणि एक वेळा पहा तुम्ही इकडे सर्व लोक म्हणजे किती लोक आहे आणि बाहेर येतच चालले जातच चालले सर्वजणांना. हे पहा येतच आहे, कारण हे म्हणजे रील्सवर आणि त्याच्यावर सर्वात जास्त व्हायरल आताच्या टायमाला दुबईमध्ये हे याचंच रील्स व्हायरल होईल राहिले की बॉडी शॉपिंगसाठी सर्वात बेस्ट ऑफर्स आहे त्याच्यामुळे. हे पहा आता आम्ही आहे मॉलमध्ये. तर मॉलमध्ये लाईटिंग विक्टिंग सर्व ओके आहे. त्याच्यामुळे हे पहा हे अशी मॉलमध्ये असतानाची क्वालिटी आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवतो कसं आहे म्हणून. हे पहा हे मधलं असं मस्त शूट इतकं क्लिअर आणि सर्व एकदम ओकेमध्ये दिसतं आहे. आता मी तुम्हाला लो लाईट आणि नाईट विजन बी त्याचं दाखवतो की कसं आहे म्हणून. तर आपण थोडीशी एक लो लाईट जागा होती त्याचे तिकडे म्हणजे पिक्चर सिलेक्ट केले, काही व्हिडिओ काढले, ते तुम्ही चेक करा. म्हणजे लो लाईट म्हणजे लाईटशीच आहे, मेन जो राऊंड राहतो सेंटरला त्याचं. तर आता ते चेक करा. त्याच्यानंतर आपण एकदम जास्त लाईट असतानाच पाहू. हे पहा हे एकदम फुल लाईटामध्ये आहे आता. तर हे पहा हे जागा मधली जागा म्हणजे सेंटरला अंधार आहे, आजूबाजूने एकदम जास्त लाईट आहे, तरी पण पहा याचं बॅलन्स म्हणजे कलर बॅलन्स याने किती मस्त केला आहे. तर आपण लो लाईट आणि लाईटचे जे कलर्स आहे ते पाहायसाठी चायना टाऊनला आले आहे आणि ते पण पाहून घेऊ आपण की लो लाईटमध्ये दूरवर लाईट कलर्सवाले लाईट आहे एडी ते कसे दिसतात जाणू याच्यामध्ये. तर आता पहा आपण चायना टाऊनमध्ये आले आहे आणि चायना टाऊनमध्ये आपण लो लाईटमध्ये शूट करताय हे सर्व गोष्टी. आणि याची क्लिअरिटी पाहू शकता तुम्ही. आता मी फ्रंटमधून पण लावतो तुम्हाला. हे पहा हे म्हणजे तुम्हाला काय सांगू मी, इथले सॅटिस्फाईंग रिझल्ट आहे ना, मी सांगू शकत. मला स्क्रीनवर दिसतं आहे सर्व. आता मी किती अंधारात आहे तरी पण पहा क्लिअरिटी म्हणजे नेक्स्ट लेवल देतं आहे कॅमेरा.
आणि सांगू नाही शकत मी तुम्हाला, तुम्ही फक्त रिझल्ट पहा. मी तुम्हाला फोटो पण आणि व्हिडिओ पण टाकतो याच्या लो लाईटच्या कशा आहे म्हणून. पाहता एकदम लो लाईटमध्ये आम्ही सेम हे चेरी ब्लॉसमवालं जे ट्री आहे त्याच्याजवळ, किंवा हे पाहू शकता तुम्ही एकदम अंधारा असलेला, पण मग हे लाईट आहे ते एकदम जास्त चमकता बी नाही आहे आणि हे मागचं आहे ते एकदम जास्त डार्क बी दिसत नाही आहे. एकदम सर्व गोष्टी बॅलन्स करीसन चालतं आहे. लो लाईट मोड आहे याचा तो. आता याचे मी क्लिप्स पण टाकले आहेत, त्या पण पहा. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ बाहेर साईडले. बाहेर एकदम अंधारं झालं असेल आता, त्या टायमाला बाहेर जाऊ. तर आता आपण हा जो फाउंटेन आहे जिकडे लयच जण आहे फोटो काढता इकडे आले आहे, आणि आपण याचा स्लोमो चेक करू एक वेळा की याचा स्लोमो कसा आहे. तर आता शूट करतो मी, पहा तुम्ही. आता हा पहा इकडे क्राऊडवाला एरिया आहे. आपण इकडे काय करू, इकडे एक वेळा फास्ट म्हणजे टाईमलॅप्स घेऊन पाहू कसा आहे याचा. आपण बाहेर आले आहे आणि बाहेर आपलं किती वाजले आहे, 8 वाजले. तर तुम्ही पाहू शकता आता लवकरच फाउंटेन शो आणि लाईट शो चालू होईल, त्याच्यासाठी आम्ही आधी उभे आहे. पण हे मी बाहेर जे आहे ते 8 वाजेचा अंधार असताना मी काढतो आहे हे व्हिडिओ. माझ्या तोंडावर किंवा कुठंच असा एक्सटर्नल लाईट नाही आहे, तरी पण कसा काढतो आहे व्हिडिओ ते. आणि मी पब्लिकचा पण एकदा समोरून काढून दाखवतो तुम्हाला किती क्लिअर येतो आहे. आता माझ्या मागे फाउंटेन शो चालू आहे, तो रात्री कसा दिसतो एकदम भारी. तर आता सर्व गोष्टी पाहून आणि सर्व गोष्टी शूट करून आपण आता चालले आहे रूमला म्हणजे रूमला नाही जाणार, आधी कुठंतरी जेवणाचं बघू, बाहेरच जेवण करू आणि मग रूमला जाऊ. तर चला आधी जेवणाचं पाहून घेऊ इकडे कुठं आहे. तर आता ते आम्ही फिक्स नाही आहे अजून कुठं जेवता म्हणून. चला आधी जेवण पाहू. तर आम्ही असा विचार करला आणि बाहेर खायपेक्षा आपण तिकडेच खाऊ आपल्या रूम साईडले. तर आपण पहिले रूमला जाऊ, म्हणजे रूमला न जाता डायरेक्ट हॉटेलवरच जाऊ आणि मग खाऊ. आता तुम्ही पण या आणि पहा, मी तुम्हाला दाखवतो की इकडे हॉटेलवर कसं जेवण भेटतं म्हणून. म्हणजे आमच्याकडे जिथं आम्ही राहतात तिकडे आपल्या घरच्यासारखं जेवण भेटतं, जास्त काही फरक नसतो. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर पहा आता आम्ही 11 वाजेला 15 मिनटं बाकी अजून आम्ही पोचले इकडे आमच्या एरियामध्ये उतरलेले आहे मेट्रोमधून. एकदम सुमसाम झाला आहे रस्ता. पहा आता हॉटेल आमच्या साईडचे तर बंद आहे, तर बाजूलाच एक हायवे आहे तिथं 24 आवर्स हॉटेल चालतं, तिकडे जाऊ आपण. तुम्हाला वाटतंच असेल की बा सोपं आहे. तर पहा तुम्ही आमचा जायचा टाईम काय राहतो, येता बेटाईम एकदम जेवण खाऊन सर्व बेटाईम होऊन जातं. आता तिथं जाऊ द्या, बाकी आता जाऊ तिकडे पण पाहू काय आहे काय नाही जेवणाची सोय. तर आता आपण हॉटेलमध्ये आलेले आहे, मस्त प्रॉपरली बसले आहे आणि आपण हॉटेलमध्ये ऑर्डर केली, म्हणजे असं रेग्युलर भाजी पोळीने ऑर्डर केली, मस्त बिर्याणी ऑर्डर केली, जे की नॉनव्हेज राहते. बिर्याणी तर नॉनव्हेजच असते. पहा तुम्ही मस्त हे बा याची मस्त हंडी आलेली आहे, त्याच्यामध्ये बिर्याणी आणि त्याच्यासोबत ताक, अजून ग्रेव्ही, या सर्व गोष्टी आहे. हे आपल्याला पडलं आहे 750च्या अराऊंड काहीतरी पडतं आहे. सो चला मग आजचा ब्लॉग इकडेच संपवू. आता मी जेवण करतो आणि झोपतो मस्त. तुम्ही पण सर्वजण एन्जॉय केला असेल व्हिडिओ तर लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मिळू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.